नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दामटाचे लाडू। त्यासाठी मी बेसन हे चाळून घेतले आहे, त्याच्या चवीनुसार मीठ घातले आणि पाणी थोडं थोडं करून असं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। अगदी आपण चपातीचं पीठ मळतो असं। आणि हाताला तेल किंवा तूप लावून तुम्ही छोटे छोटे असे गोळे करून घेऊ शकता। असे पुऱ्याला आपण जसे गोळे करतो तसे हे सर्व गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत आणि थोडं तेल लावून आपण असे लाटून घेणार आहोत। जास्त जाडही पुरी लाटायची नाही आणि जास्त पातळही नाही, जेणेकरून त्या व्यवस्थित तळल्या जातील। जास्त पातळ जर लाटाल तर तुम्ही ते पुरी कडक होऊ शकते आणि जास्त जाड लाटाल तर आपली पुरी आतून चांगली तळली जाणार नाही, पिठळ अशी लागेल। त्याच्यामुळे मीडियम अशा साईजच्या आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत। हे पीठ खूप चिकट असतं, त्याच्यामुळे मळतानाही आपण खूप काळजी घ्यावी लागते। पाणी थोडं थोडं घालून हे मळावं लागतं आणि लाटतानाही खूप काळजी घ्यावी लागते, ते खूप चिकटत असतं। तर अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता तेल गरम झालं की आपण गरम झालं की नाही हे पाहूयात। आणि तेल चांगलं झालेलं आहे। तर आता आपण एक एक करून पुरी आपण टाकून घेत आहोत। पाहू शकता चांगलेसे तेल कडकडत गरम झालेलं आहे। तर चांगल्या अशा मंद अशा जास्त हाय फ्लेमही नाही आणि कमीही नाही, मिडियम आचेवरती आपण या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे, ते जेणेकरून त्या व्यवस्थित आतून तळल्या जातील। तर आपण या चॅनलवर आपलं चॅनल नवीन आहे तर तुम्ही समजू शकता की बाबा एडिटिंग वगैरे त्याच्यामध्ये थोडेफार मिस्टेक होत असते, तर प्लीज समजून घ्या। तर आपण अशा एक एक करून अशा पुऱ्या तळून घेत आहोत। या पुऱ्या जास्त काही फुगत नाहीत, पण जास्त फुगत नाहीत म्हणजे आपल्या नॉर्मली ज्या पुऱ्या फुगतात तशा ह्या फुगत नाहीत। एखादी फुगलेली आहे, बाकी सर्व अशा चांगल्या फक्त तळून घ्यायच्या आहे, ते जेणेकरून आपले लाडू असे तर आपलं झालेलं आहे। आता या पुऱ्या आपण छान अशा तळून घेतलेल्या आहे। तर आता आपण याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊ येते, जेणेकरून ते आपल्याला बारीक करण्यासाठी आपल्याला हे सोपे जातील। असे मिडियम आकाराचे तुकडे करून घेतले तरी चालतील। आता याच्यामध्ये माझी मुलगी आली, ती म्हणे मीही तुला करू लागते, छोटे तुकडे करू लागते। तर तिला म्हटलं कर। मुलींना कसं किचनमध्ये असते आवड आहे, तर लहान आहे म्हटलं कर। तर आता हे तुकडे आपण हे करून झाले, बारीक करून तुकडे मोडून झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता बारीक करून घेणार आहे। आता हे बारीक करून झालेले आहे, आपण आता हे चाळणीच्या साहाय्याने आपण हे बारीक करून घेऊ शकतो। जास्त तर हे चांगलं झालं असेल तर याला चाळण्याची एवढी गरज लागत नाही, पण हे जरा मोठंसर आहे त्याच्यामुळे मी चाळूनच घेते, जेणेकरून आपल्याला सर्व असं एकसारखं असे कण भेटतील आणि त्याच्यामध्ये चांगलं पाक वगैरे मुरला जाईल, कंदार लाडू पण दिसतील आणि खायलाही चविष्ट लागतील। ते आपण असे एक एक करून असे चाळून घेतोय आणि थोडं राहिलेलं आपण हे हाताच्या साहाय्याने असं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे हे सर्व असं खाली हे पडून जाईल मिश्रण। पाहू शकता असे रवड असं हे बगरीसारखं करायचं। म्हणजे आता हे आपलं सर्व बारीक करून झालेलं आहे। तर आता आपण हे पुढच्या कृतीकडे वळूयात, म्हणजे आपण ह्याच्यासाठी लागणार आहे तो पाक, साखरेचा पाक, तो आता बनवून घेणार आहे। तर त्याच्यासाठी आपण 4 फुलपत्र असं प्रमाण घेतलं, तर त्याच्या अर्ध आपण घ्यायचं म्हणजे 2 फुलपत्रे आणि त्याच्यामध्ये साखरेच्या अर्ध पाणी घालायचं। हे प्रमाण तुम्ही वाटी ग्लास कशासाठीही वापरू शकता, हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। बेसनची अर्धी साखर आणि साखरेचे अर्ध पाणी असं। तर आता आपण गॅसवरती पाक करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आपण याला 2 मिनटं झाली की असं सारखं ढवळत राहायचं, जेणेकरून आपला पाक असा पुढं जाऊ नये, कारण आपला पाक हा एकदम कमी प्रमाणात आहे ना, त्याच्यामुळे जर जास्त असेल तर थोडा टाईम लागू शकतो, पण आपला हा क्वांटिटी कमी आहे, त्याच्यामुळे आपला हा पाक लगेच होऊन जातो। जास्तीत जास्त 5 मिनटं लागतात, त्याच्यामुळे आपण जराही दुर्लक्ष केलं तर पाक हा पुढे जाऊ शकतो त्याच्यामुळे। तर आपण हे मध्ये मध्ये चेक करत राहायचे। तर आता मी चेक करते। तर आपण याच्यासाठी असं एक तारी पाक घ्यायचा, जास्त पुढेही जाऊ द्यायचं नाही आणि जास्त कच्चा पण नाही। एक तरी पाक घेतला तर आपण चांगले लाडू घेतात ते। तर आता पाक आपला झालेला आहे। आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स वगैरे असतात ते आपण टाकून द्यायचे आहे, ते जे काही असतील ते आपल्याकडे, ते माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी टाकलेले आणि आपण आता थोडा थोडा करून असं पाक टाकायचं आहे आणि असं मस्त चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये। तर आपलं चॅनल हे नवीन आहे, नवीन म्हणजे आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या।
तर आपण हे चांगलं मिश्रणामध्ये आपण पाक ओतून घेतलेला आहे. थोडं थोडं करून अगदी पाक आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे मिश्रणामध्ये आणि हलवून घ्यायचं आहे. जसं गरजेनुसार वाटेल असं थोडं थोडं करून पाक टाकायचं आहे. आणि हे प्रमाण असं एकदम परफेक्टच आहे, त्याच्यामुळे हा पाक सगळाच लागतो आहे आपल्याला. तर आपलं चॅनल नवीन आहे तर तुम्ही प्लीज रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की किंवा काही चुकत असेल तरी जमत असेल तरीही सांगा, जे काही तुमचं कमेंट असेल ते. तर आपण हा सगळा पाक पाहू शकतो, सगळा पाक आपल्याला लागलेला आहे. तर आता हे चांगलं रेस्ट करण्यासाठी 5 मिनिटासाठी ठेवून देऊयात बाजूला झाकण ठेवून, जेणेकरून ते पाक चांगला व्यवस्थित मुरला जाईल. आणि पहा तुम्ही चांगलं मस्त असं आपलं मिश्रण झालेलं आहे, सारण झालेलं आहे. तर आता हे लाडू आपण वळू आपण याचं लाडू वळू शकतो. तर आपण याला थोडंसं हाताला आपण तुपाचा फ्लेवर येण्यासाठी हाताला तूप लावून घेतो आहे आणि लाडू वळून घेतो, जेणेकरून आपल्याला थोडंसं असं तुपटपणा खमंगपणा असं लाडूला येईल आहे. आपण जर जास्त तुपामध्ये पूर्णतः केले लाडू तर जास्त ऑइली होतात आणि थोडं जर लावलं तर असे चांगले लागतातही. त्याच्यामुळे हाताला लावून घ्यायचं, चव खूप छान लागते. तर आपण असे आपल्या आवडीनुसार आपण हे लाडू तुम्ही छोटे मोठे कसेही करू शकता. जर लहान मुलं असतील तर छोटे छोटे करून घेऊ शकता. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.